रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 11वा भाग 45वा. आत्ता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रशी. येथे पाथ विश्वरूपेशी होईल भेट. जे शांतियाच्या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. आणि एराही सरा पातिका करा. झाला आहो अवधूराचिया मिळणे. जैसे वाराडिया लागुडे लेणे तैसे देशी एच्या सुखासनी. मिरविले रस परी शांतदू बरोबर. ते डाळीच्या अंजुळी घ्यावे हरिहर प्रेमभावे. आले खेवे नातरी सेवेच्या दिवशी. भेटिले बिंबे दोन्ही जैसे एक वळा रशी. केवळा येथ म्हणले गंगायूच्या घोष. रसा झाले प्रयाग म्हणे सुस्त्रा. होत जग आघवे येथ. माझी गती सरस्वती गुप्त आणि दोन रशी. ते दोघे मूर्त या लागी. हे उचित फावली बापा. येत श्रवणाचे द्वारे तिथे सोपारे. ज्ञानदेव म्हणे दातारे माझिया केले. तरी सकृ ग्रहण तोडिने मराठिया शब्दोपासून रचिलिया धर्मनिधीने निवृत्ती देवी. म्हणून या भलपणे येथे सदैव नहावे. प्रयाग धामधन पाहावे. येतुलनिया संसाराचिया घ्यावे. तिळोदक हे ऐसे सावयक. एक सासिन्नले आथा रसभाव. तेथे श्रवण रावणी जोडिले जगा. येथे शांतादुभूत रोकडे राणीव जोडले जगा. येथे शांतादूत रोकडे एरा रसा पडत जोडे. ते अल्पचिया परे अवघडे कैवल्य रथ. तो हा 11वा यथावा. तो देवाचा आपत्नी विसवता. परी अर्जुन सदैवाचा रावा. येथ पातला. येथ काय म्हणे पातला. जेथे आवडयच्या सुकाळूया झाला. गीतार्थू हा आला मराठिया. याचिया लागी माझे निविलेय. तरी आवदाजिया सज्जन. तुम्ही ते दिवेच्या संताचिया रेस. भले सलग करी करून निलभे. परी मानवा ते तुम्ही लोभे. अपत्य मज आहो फुसा. आत्ता पडवे मग पडे तरी माथा तेतुके. का करविलिया जो न बाळका माय. तेविया मी जे बोले ते प्रभू शिकविले. म्हणून या अवधारीची आपुले आपण देवे. सार स्वताचे गोड तुम्ही लाविले जो जाड. तरी अवधानावृत्ती वाढ सोपोनिया कीजे. मग हे सर भाव फुलते नाना फळा येईल. तुमच्या धर्म होईल जगा. हे बोलता संत रिजले. आम्ही तोषले गा भले. आत्ता सांग बोलिले अर्जुन तेथे. तव निवृत्तीदास म्हणे कृष्ण अर्जुना बोलले ते प्राणाहून काय सांगे जाणे. परी सांगावा तुम्ही. आहो ऋणीचिया पालखाई नेवानेया करिविले. लंकेश्वर एक अर्जुन परी अश्वतिया आकार. जे जेने कोई म्हणून या समर्थ जे जे करी. ते न हो ए चरारी. तुम्ही संत तयापरी बोलता माते. बोलजिले ऐके ते गती भावनिके. ते श्रेष्ठ वैकुंठे मुक्ता निघाले. बाप ग्रंथगती. तो प्रतिपाद्य देवता. तो श्रीकृष्ण वक्ता जेते ग्रंथी. गौरव कैसे वाणावे. श्री शंभूचिया मती नागवे. ते आत्ता जीवे भावे हेची भले. मग ऐकतो घालून विश्वरूपे. तेठी पाहिले दे कैसे गोटे. करीन हे सर्वता सर्वस्वरे. ऐसे गती प्रीती तो प्रति करू. हे सर्वतही सर्वस्वेरू. तो ती गती तो पती करू. आहो गोरू लोचनाशी. ते जीवा अतू. परी देवाशी सांगता साकडा. का जे विश्वरूप गूढ. कैसे म्हणे मागा केवळ काही. जे पिढिया ते पुसले ते सहासा कैसे कोई. सांग म्हणो जी जरी सांगू. तरी काय ऐसे हुनिया अंतरंगू. तरी तेही हा बिहाली. पुरे माझी अवघडे तैसे सेवा झाली. होईन गरुड्याचे येतुले. परी तोही न बोले. करोनी
करीचेनिया ते काय कसैक दिक जळला तरी पाय नागवीचिया ते चाळ न आवडीचिया काय प्रेमळ गोकुळाचिया ऐशे परी विश्वरूप ते राहिविले न दाविता कवन करी ठाय गुज याचिया अंतराचिया निज केवी उरी मज पुससे आणि ते पुसे जरी म्हणे ते विश्वरूपे दाखविलिया सुख नेहेचिया परिजेने तरी विपिया म्हणून आता आमुळ माळे ते करुणिया देवे आवडे तैसे येणे पर्वत तला साधवे बोला परी तेचे ऐसे भावे एका दो उत्तरे दावी विश्वरूपा आगवे जे देऊनिया आहोदास देखविलिया चियासाठी जे खडबडुनिया मोही उठे ते स्तनामुखाचिया भेटी काय पाहना धरे पाहात आता पांडवाचे नावे जो श्रीकृष्ण राणी ही प्रतिपाळू दावे तयाचिया अर्जुन हे जावे पुसावे तव साहित्य खोई ते सहजविया स्त्रोये अवतरण आणि घातके ते माजवन ऐश्या मिळवनिया वेगळेपण हेचे म्हणून या अर्जुनाचे बोला सरिता देव विश्वरूप अवलोप तोची पहिला प्रसंगो ऐसा के जिया तरी पार्थू देवता म्हणे ती तुम्ही मज कारणे वाच्य केले जे कृपाधने जे महाद्भुते ब्राह्मणे आटती जे महदाशीचिया फिटती ते जे देव होऊन या ठाकती ते विसविनिया शेषीचे हृदयाचिया परिले रोवनिया कृपाचिया परी शब्द ब्रह्माशिया जयाची केले ते तुम्हा आजी आपले मज पुढा फोडोलिया जया अध्यात्मक ओवाळिले ऐश्वर्य हरे ते मज स्वामी एकही दिधले तुम्ही जे बोले तरी आम्हा पाहुनिया कैचे परी साचची मोहाचिया पुरे बुडालिया ससवरी तुवा आपणपणे घालून या श्रीहरी मग काढिले माते ते तुवा तुवचे काही विश्व दुजियाचे भाष नाही की आमुचे कर्म पाहे जे आम्हा आधी म्हणू ते जगी अर्जुने तो ऐसा वाहे अभिमानू कैसे कैरवाते याही स्वजुनू आपले म्हणे याही वरी याते ते मारीन आम्हा तेने पाये रेगीन ऐसे देखील होते दुःखम ते चेविले प्रभू गंधर्व नगराची वस्ती सोडून या निघाले लक्ष्मीपती होता उदकचिया अति रोहिणीपती जे करीडू परी पडाचिया परी लहरी येता होतिया साचे या वाया मरतया जीवाचे तुवा घालते आपले प्रतिबिंब नेनता हे कोहा घालतला देखून आता ऐसा धरिते तेवी अनंता राहिले माते एरवी माझा तरी तुले वरी येत इच्छ होता अवधारी आत्ता सहाताही सागरी एकत्र मिळीजे जे जगजे आगवे बुडावे ते आकाशरी तुटे न पडे परी झुंजणे हे अवघडे गोत्रशीचिया मज ऐशे अहंकाराची वाडी मिया आग्रह जळी दिधली होती बुडी चांगलीची तू जवळा एरवी काढी कवन नाथिले आपण पा ते मानिलिया ते अवनयता नाम थोर पिशे होते लागले परी राखीव तुम्ही जवळ काढिले जोहरी ते तू देहासीचा भय अवधारी आत्ता जो हा वहारी दुसरी चैतन्य सकट दुसरा ग्रह हिरापेक्षी माझिया वसंतुरा सुदही करावी ते मोहावर्ण गोवाक्ष रघोनिया ठेवा जेते तुझ्या गोसाविसनेपणे एक वेळी बुद्धीची आठाने येणे हे वहरा होणे पडित तुझ ऐशे अपार तुझ एके कायमी बोले एक पाचही पावले मोकळे ते मज प्रती काही न विचे वाया भलेही फावले देवराया ते साहित्याची माया सहजी माझे आनंद रोव सरोचिया कमळे तैसे हे आपुल्या प्रसादे राहुळे जया लागी करीते हो तयाची ही मोहाचा भेटी ते कायाशी पाबळी गोठी केऊती मृगजळाची वृष्टी वड नळशे जाणी तव दातारा कृपेची
रिघोनिया गाभारा घेता आला चारा ब्रह्मरसाचा तेने माझा जे मोहे जाये ते विषम काही आहे तरी उद्धर की तुझे पाये शिवतले आहाती ते कमला या डोळस सूर्य कोटीची जसा मी तुझ पासून या महेशा परिसले आजी जे भूत जयापरी होते अथवा लया हन जैसे जाती ते मज पुढा प्रकृती निवांती चिलिया देव प्रकृती करी उगाच दिधला वरी पुरुषाचा ठाऊ दाविल्या जयाचा महिमा पांधरोनिया झाला धडोता वेद जो शब्दा राशिया जिय धर्म ऐशिया रत्नवेश ते येथीच्या प्रभेची माये म्हणून या ऐसा अगधा महात्मा जे सकळ गैसम्य स्वात्मनुभवरम्य इया परी दाखवे जैसे करू फिटलिया आभार तेथे रंगे सूर्यमंडळ का हे होते सारुने बाबुळी जवळ देखिले ना तरी उकळतया सापाचे वेडे जैसे चंदनाचे खिवे देणे घडे अथवा विसळे पळे मग चढे निधान होते तेशीय हे आड होती ते देवीच्या सरोन्या परोती मग परचित्य माझिया शेजारी केली म्हणून या विषयीच मज देवा भरवसा झाला जीवे परी अनेक एक होय उपनला ऐसा भिडेया जरी म्हणे राहो तरी आना कवना पुसू जाओ काय जवाचिया ठाओ जानव होता आम्ही जळचरू जळाचा धरी बाळक स्तन पाणी उदरवूनिया करी तरी तया जिनया आन उपाया असे म्हणून या भीड सकोडी न धराये आवडे तेही पूज पुढा बोलले तव राहून म्हणते देवा चाड मग बोलिले ते किरीटी म्हणे तुम्ही केजिया गोठे तिया प्रती देठी निवालिय माझी आता जयाचेने संकल्पे हे लोकपरंपरा होय हारपे जया ठाये आपणे जैसे म्हणती ते मुद्दल रूपे तुझे जेतून ये विधवा भुजे हन चतुर्भुजे सूर कार्याचे व्याजे घेवो घेवी तैसे जवळशाहीचा गावनिया ते मत्सल कुळया मिरविनिया खुळे सरिलिया गुनिया साठविले जेते उपनिषेदे ते गा योगिनी रेगानिया पाहती जयाच्या स्कन दाकी आहाती पोटालुनिया ऐसे आगाध जे तुझ विश्वरूप कानी ऐकी जे दे देखावया माझे उताविळे देवे जे फेडूनिया साकड लोभ जरी चाड तरी हेची एक वाडा अर्ज ते मज तुझी या रूपे आघवे माझी देठी गाचर होवावे ऐसे आथ बांधावे आहे परी अनिक एक शर्ड ते तुझ विश्वरूप देखवले या ते योगता माझ्या अंगी ऐसे की नाही एक आपल्या आप ते ने ते काय नेनिशी जे देवे तरी सरोशी काय जेने निदान रोगी आणि ते आरती चियाने पडी भरे आरतू आपल्या ठाई ते विसरे जैसे तानिया म्हणे न पुरे समुद्र मज सचांड पचिया भूल ते सांभाळावे समस्या आपुले या लागिया जीवे माऊली बळकाचिया जाणे तया पर्या श्रीजना विचारतिया माझ साभवन मज विश्वरूपार्दर्शन उपक्रम तरी अशी कृपा कर एरवी नव्हे ते मना अवधारा पंच मालाचे या बांधीर सुख किवनिया देणे एरवी एकले ते तृषे मेघ गजा पुरते काय न विषे परे झालिया विष्णू उपखे खडकी होय चोकोरो चंद्रमृत पावले एरा आन काय वारिले परी डोळे आवनी पाहिले वाया जाय विश्वरूप सहसा दाविलिया करी हास भरवसा का जे कडाकड गहिसा मज नित्य नवा तू एक तुझा अर्धोया जाण देता न म्हणसी पात्रा पात्र ते कैवल्य ऐशे पवित्र जे दिधले
मोक्ष राधू करी. होय परी आत्ता तुझ पाय, म्हणून या धाडीशी जेते जाय पायी कूत जैसा. सनकादिकाच्या माने याजू सौरुषु दिधले, पूतने ते जे विषयाच्या स्थापने मारून आली. हे गा राजसूज योगी चित्त सभासदी, देखता त्रिभुवनाची मादी, कैसा शांतदा दुर्वाक्य शब्दी, निस्ता जिल्यासी ऐशे अपराराधी. शिशुपाळ आपणा ठावो दिधला गोपाळ, आणि स्तना रचन बाळा ध्रुवपदी चाड. तो वना आला याच्या लागी, ते बैसले पितिया चिया उसगी, के ते चंद्र सूर्या दीपा परशी जगी. श्लोधू केला ऐसे बनवासिया सकळा, देता एकची तू घसळा. पुत्र आळविता जयामिला, आपण तिपै देसी, ते उरी हनी लताशी. पारंपार तया चरणू वाघासी घाता, तू आजू वैर याचिया केलवारी. विस बिसना ऐसे आप करिता, तुझो उपकारू तू अपात्रीही. परी उदार दे दान, म्हणून या दारवंटे करू. जहालाशी बळीचा ते तू आराधीना, आयके होती पुरे बोलावित कौतुके. जे वैकुंठ तुवा गणिके, सूर वाढू केला ऐसा पाहुनी वायाची मीपे. आपणे देऊ लागलिया वनिवशे, तो तू का अनारिसे मज लागिया. हा गा दुभत याचेने पावाडे, जे जगाचे फिडे साकडे. काय धेचुया पाडे, काय भुके ठाती, म्हणून या मिया जे काही. ते देव न दाखविती, ते करीन नाही परी दिखावया लागी. ऐत्र मज तुझ विश्वरूप आकळे, तरी तैसे जरी जानसी डोळे. तरी तिचिया डोहाळे पूर्वी देवा, जैसे ठाई ठावो. जव करुणया सराल समुद्र पातळी, तव ते षंड चुकवर्ती. श्री कृपा पियुषू जळू, आणि येरू जवळ आला. ना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसू, ना तरी ओटळे देखून या श्रीसागर उचंबळे. तैसे नेही वरी उल्लेखितू, झाला मग ते प्रसन्नतेचे आटोपे. म्हणतले संकृपे, पार्था देख देख आपुले स्वरूप माझिया, एक विश्वरूप देखावे. ते मनोरथ केलिया पांडवे, ते विश्व आघवे करुणया घातले. बाप उदारे देवो अपरिमितू, स्वच्छे दोषी दितू ते सहस्रवरी. देतू सर्वस्व आपुले शेषाचिया डोळे. चौहिरे वेद जया लागी जगविलिक, लक्ष्मी तेई सवित्रे जिवार. जे ते आता प्रकटुनिया आने धाक, विश्वरूप दर्शनाचे धादा. बाप भाग्य आघादा पार्थचिया, जो जागता स्वप्नवस्थे जाये. जे जेवी स्वप्ने आघावे होय, अनंत ब्रह्मांड आहे आपणाचिया झाला. तेच मुद्रा सोडिला, आणि स्थूल दृष्टीचिया जवानिका. फेडिलिया किंवभुव उघडिलिया योगवृद्धी. परी हा देखिले का नाही सेची, जे करी काही एक सार म्हणतसे पाही. सहसा तू अर्जुना तुवा एक दाव म्हणितले, जे तेची दाऊळ तरी काय दाविले. आत्ता देखे आघवे भरिले माझिया रूपे. एक कृप कुस्थळू एरवी के विशाळ, पृथ्वी तरे सरळ अप्राप्ते एक. एक अनावरे प्रांजळे, व्यासापारे एक निच्चळे. उदासीन सहस्रे तीव्रे एक. एक घृणिक साघवे असलगे एक अर्धागे. एक उदारे अतिबुद्ध रुद्धू एक. एक शांत सन्मधी स्तंभे गर्जिते निशब्दे. सौम्य एक. एक साभालाशी उन्नेते एक. निद्रेत परितुष्ट एक आते. प्रसन्ने एक. अशक्ते सशक्ते एक. रौद्रे अतिमित्रे भयानके एक.
लयस्थे एक, एक जनला विलासे, एक पालन लालसे, एक सहारके सावेश, साक्षीभूते एक, एव परी बहुवशे आणि दिव्यत्य प्रकाशे, तिवे एक एकायसे नव्हे, एक तातले सोडे पंधरे, तैसे कल्पी लवे अपारे, स्वर्गीया जैसे सेंदुरे डवरले नम, एक साविचिया जैसे ब्रह्मा कटाह खचिले, माणिकिया ते अरुण दया सारिखे सर्वस्वे, एक शुद्ध स्फटिके सोज्वळे, एक इंद्रिय सुळिने एक, सकळे रक्तविनिया एक, एक सलकाचनस्पे पिपळे, नव जल दलक्षणे एक, चोगोरी केवळ हरिते एक, एक ता ब्रह्मांड एक, अश्वचंद्र चोखडे ऐसिया नानावने रूपडे, माझ्या हे जैसे का नान वर्ण, तैसे आकृतिया अनरिचपणे, लाजा कर्दप रिघला शरद तैसे सुंदरे एक, एक अति लावण्य साकरे, एक स्निग्ध रूप वयू मयुरी, शृंगारले भांडारे उघडली जैसी, एक पाणी वया मासळे, एके अतिविक्राळे ते दीर्घकंठी विताळे, विकटे एक, एव नाही विद्याकृती, एक पाहता पारू नाही, समुद्रपती ययाच्या एके अंगी प्राप्ती, देख पा जग येथे उन्मिलने होते आहे देठी, ते पसरती आद्यत्याचिया सृष्टी, पुढती निर्मिलिया मिठी न आहात, वदनीचिया वासने होता ज्वाळामाय आघवे, जेथे पाव दिके पावे समूळ वसूचा, आदिभूताचे शेवट कापे मेळे पाहत एकवट, जेथे रुग्ण गाठी संघाट अवतरत देखे, ते सौम्यतेचे ओलावा, मती नेन जे अश्विनो देवा, श्रोत्री होती पांडवा अनेक वायू, पायरी एक काचिया लोळी, जन्म सूर सिद्धीच्या कुळी, ऐसे अपरे आणि विशाळे रूपे इये पाहे, जया ते सांगावया वेद बोबडे, पहा वया काळाचे हे आयुष्य श्रोकडे, धातयाच्या परी न सापडे ठाव, जयाचे वेद त्रायी कधी नायके, तेथे इया प्रत्येक देख, भोगी आश्चर्याची कवनके महासिद्धी, मूर्तीच्या किरटी रोम मिळू देख पा सृष्टी, सुरत रुळत वटी अंकुर जैसे, चवंडाच्या प्रकाशी उडत परमाणू दिसतसे, भ्रमत ब्रह्माकटाही तैसे, अवयव सिद्धी एक एकाचिया विश्वदेख विस्तारिता, आणि विश्वाही पौरते मानसे, देखावे वर्ते तरी एही विषयाच्या काही, एक सर्वथा शाकडे नाही, सुखे आवडे ते माझिया देही, देखती तू असे विश्वमूर्ती तेने, बोलले करुण्यपूर्ण तव देखे आणि की नाही, म्हणे निवांतुची एरू येत का पहा उगवा, म्हणून श्रीकृष्ण जव पाहिला तव आरतीच्या लेणे येला, तैसा आहे श्री रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मग म्हणे उत्कृष्ट वाह ओहटे न पडे, अजून या सुखाचे सोपे न सापडे, परी दाखवे ते पुढे ना कळे यया, ते बोलनिया दाखविले परी न देखतशी तू, या बोले रे विषयाक्षण, म्हणतले जा कौनाशी ते उणे, बोले बळ करविया चांदणे, चार पहामा हा हा हो उठोनिया आरिसा, आधा वेळ दाऊ बैसा, जानता घालून या दुर्धरा, वाया घाडा शर्डूला, कोपो कवना
जे अतिद्रिया म्हणूनिया व्यथिस्थले केवळ ज्ञानदृष्टीच्या भाग फिटले ते तुम्ही चर्मचंडूष पुढे सुदले ते कैसेनिया देखे परी तुमचे उणे बोलला मीचे असाहे तेची बरवे येत आथी म्हणता देवे मानू बापा सात विश्वरूप जे आम्ही दाखवावे तरी आधी देखावया सामर्थ्य की दावे परी बोलते बोलते प्रेम भावे सथाळ गेले काय झाले न वाहता भुई पेरिले तरी ते बेलू वियाचा झाला तरी आता माझे निज रूप देखिजे ते दृष्टी तुझ मग तिच्या दृष्टी पांडवा आमुच्या ऐश्वर्य यागू आधवा ते देखावनिया अनुभवा माझिया वडा करी ऐसे तेने दांतवेद्य सकळ लोक आद्य बोलले आराध्य जगाचे निया कैवारू कोल चक्रवर्ती मज हाची विस्मयो पंडू पुढती जे श्रेय निया त्रिजग्न सदैव असे कवना ना तरी खुजेना ना नायक लागिया श्रुती वाचुनिया दावा तो जगी तो सेवक पण तरी अंगी शेषाचिया आथी हा हो जयाच्या शोषणे जेणे आठही पहारे योगी जैसे अनुसरले गरुड ऐसे कवन आहे परी ते आघवीच्या एककडे ठेले सोपे कृष्ण सुख एक तरी झाले जेया देऊन जन्मले पांडवजे परी पाचाही आतू अर्जुना श्रीकृष्ण सावियाच्या झाला आधीना कामूचा का जैसा अंगना आवपो किजिया पुढाविले पाखरू ऐसे न बोले या परी क्रीडा मृगही जैसे न चले कैद देवे एथ सुरावडले ते जाणो न ये रामकृष्ण हरी आजी ते परब्रह्मा सगळे भागावया सदैव याच्या डोळे कैसे वाय हनले के पाळती असे हे कोपे न निवांते साहे हा तरी बुझावती जाये नवल परी लागले आहे पार्थाचे देवा एरवी विषय जाणूनिया जन्मले ते सुखा देखी दादुले न विषयो वानिता झाले भाट ययाचे योगी याचे समाधी दले ठाऊनिया ठेले पार्था अधीने या लागी विस्मायो माझे मन करी तसे तेवीच्या संजय म्हणे कायास विस्मतो एक कोर वेशा श्रीकृष्ण शिकारीजे तयाशी ऐसा भाग्योदय होय म्हणून या तो देवा राव म्हणे पार्था तुझ दृष्टी देवो तो विश्वरूपाचे ठाऊ देखिसिया तू ऐसे श्रीमुखनियास अक्षरे निघले ना जवळ एकसरे तव आवी वेद्याचे आधारे जाऊचिया लागे ते अक्षरे नवे देका ब्रह्मासिया माझ्य जे दीपिका अर्जुना लागी चतकळीका उजविलिया श्रीकृष्ण मग दिव्य चक्षु प्रकाशु प्रगटला तो ज्ञानदृष्टी फाटा फुटला यया परी दाविता झाला ऐश्वर्य आपुले जे अवतार ते सकळ ते जेते समुद्राचे का ओकाळते विश्वचे जग मृगजळ जयास रश्मीस्तव दिसे जेते अनादि भूमिक नीटे चराचर जे चित्र उमटे आपणच्या श्री वैकुंठे दाविले तया मागा बाळपणे येणे श्रीपती एक वेळी दाखविले होती माती ते कोपुनिया